नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शुक्रवार 26 डिसेंबर. आम्ही निघतोय घरी जायला. आम्ही सिन्नरला चाललो आहे. घरच्यांसाठी सरप्राईज असेल, त्यांना काहीच आयडिया नाही की आम्ही घरी येतो आहे म्हणून. ॲक्च्युली आम्ही ह्या सुट्ट्यात ना निखिलनी तुळजापूरसाठी काढलेल्या होत्या, पण आमची गडबड झाली जरा. पौष महिन्याच्या स्टार्टिंगलाच देवी निद्रावस्थेत जाते. म्हणजे आम्ही जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा तुळजापूरला जायला हवं होतं आणि आत्ता कोल्हापूरला. डेटची जरा आमची गडबड झाली आणि त्याच्यामुळे मग ॲक्च्युली लास्ट टू लास्ट वीकच आम्ही प्लॅन केलं होतं तुळजापूर, पण तेव्हा नाही जाता आलं काही रिझन्समुळे. पण म्हणजे माझ्याच पिरियडच्या रिझनमुळे, त्याच्यामुळे मग ते गेलं म्हणून मग आत्ताचं प्लॅनिंग झालं होतं. पण आत्ता पण ते गडबडलं. मग आमच्याकडे सुट्टी होती, मग आम्ही आता घरी चाललो आहे. तसंही घरी जायचंच होतं, पण जरा लवकर चाललो आहे आणि घरच्यांना काहीच आयडिया नाही आहे. आणि आमचं कसं होतं ना, दरवेळेस पहाटे 5ला निघतो, 8:15 डॉट घरी असतो. म्हणजे यावेळेत आम्ही घरी असतो. पण आज निखिल लेट उठला. उठतो तो 4-4:30ला, पण आज 6 वाजले त्याला उठायला. त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की काल आम्ही घराची मस्त डीप क्लिनिंग केली होती. त्याचे जे कपडे होते सगळे ते साईडला ठेवलेले होते की रेग्युलरचं धुणं लावलं तर मग ते साईडला ठेवलं होतं. तर ते डोक्यातनं निघून गेलं होतं. सो मग परत सकाळी उठल्या ते पण मशीनला लावलं, ते धुतले, ते वाळू टाकले आणि मग वाळू नाही ते वाळत टाकले. आणि मग आम्ही आता घरी जायला निघालो आहे. म्हणजे आम्ही 7:15ला निघालो आहे, पण आम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचू. 8चे 11 होती. तर आहे सखीबाई पण गाढ झोपेते. ती अजून 1-2 तास तरी झोपावी अशी मनापासून इच्छा आहे आमची. तिच्यामुळेच देखील लेट झाला का रे सकाळी. आणि आता मला ट्रॅफिक लागली बऱ्यापैकी. याचमुळे नेहमी लवकर निघून जात असतो. बरं ठीक आहे, चलो. सगळं ब्ल्यू आहे, पण ट्रॅफिक फुल पॅक आहे. ब्ल्यू आत्ता झालंय, नाही तर रेडच होतं. अरे पण ब्ल्यू असून पण सगळं पॅकच आहे ना अजून. चला, सकाळी सकाळी नुसते हॉर्नचे आवाज ऐकावे लागतात. जी थोडीफार झोप येते माझी ती पण निघून जाते याने. चला, तर आम्ही घरी जातोय. आई दादांची काय रिॲक्शन असेल माहित नाही. ते कालच निखिलला विचारत होते का रे फोनवर रात्री. सखीची खूप आठवण यायला लागली आहे, तुमचा कधीचा प्लॅन आहे, काय चालू आहे तुमचं असं वगैरे. पण निखिल बोला आता तर काही जमणार नाही, बघू नेक्स्ट वीक किंवा त्याच्यानंतर. तो बघूयात. तर आता जातील, पण त्याच्या कोर्टात गेलेले असेल. आपण 11च्या आधी पोहोचलो होतो. आता 11:45 जातात. मे बी तात्याला सुट्टी असेल आता. हां, मे बी आम्हाला माहीत नाही, पण आमचं काही विषय नाही झाला असं काही. पण काल ते म्हणत होते की या आता सखीची आठवण यायला लागली आहे. आधी ना आई दर महिन्याला यायच्या पुण्याला. त्यांची इकडे दीनानाथ मंगेशकरमध्ये हे असायची डॉक्टरची अपॉइंटमेंट. पण सध्या त्यांचं ते कमी झालं, त्याच्यामुळे मग ते 3-3 महिन्यांनी येतात ना आता. त्यामुळे दर महिन्याला यायचे आई तात्यान. ते त्याच्यातच आमचं गहू दळलेले पीठ वगैरे सगळं यायचं. आता आम्हालाच एका वेळी सगळं घेऊन यावं लागतं. तर सगळं ताजं यायचं आम्हाला. तेव्हा भाजीपाला पण यायचा खूप सारा, पण आता येणं होत नाही. आत्ता जनरली मागच्या 2-3 महिन्यापासून तसं होत आहे. पण ठीक आहे, आता बघूयात घरी जाऊन कसं काय होत आहे. स्टे ट्यून. तर झालेत 11:15. आम्ही 5 मिनिटात घरी पोहोचू. आत्ताशी पिल्लूची हालचाल सुरू झाली आहे. टोटल झोपेत आली आहे, अजिबात त्रास न देता. गुणी बाळासारखं आहे बघा. अजूनही सखी उठायचा का बघू. आता आजी बाबांना बघितल्यावरच उठते की काय. तिला असं वाटतं ती गादी बिदीवरच आहे मस्त तिची. इकडून तिकडून सगळीकडनं झोप झाली आहे. आम्ही आलाच कोणालाच काहीच गेलं देणं नाही, कोणी बाहेर येईना लवकर. तात्याला सुट्टी नाही. तात्याला कळे ना काय झालं. आम्ही सखीला घेऊन आलो. झोपली. आम्ही 8 वाजताच येणार होतो, पण आम्ही उठलोच नाही लवकर. सखी तू कुठे आली तू. झोप येते ती, झोपून आली पूर्ण. तिलाच कळे ना काय झालंय. हा कस काय मला काय समजलं तुमचं. आलो ना तात्या, तुम्ही काल म्हटले नाही का सखीची आठवण येते म्हणून. येते ग कडचे कसं हसत रे, कसं हसत. बाबा ऑफिसला चालले आता.
काय केलंय का आजीने? आम्ही आता फक्त शेंगदाण्याचे लाडू खातोय सध्या. तर आम्ही घरी आलोय आणि घरी आल्याला दुसऱ्या क्षणी फक्त तात्यांना भेटून निखिल मिसळ खायला गायब झालाय. त्याचं जसं असतं नेहमीचं तसं. मी छान मेथीची भाजी आणि पोळी खाल्ली आहे. सखीला आजी चांगलं घालते आज. आणि आता आम्ही रेडी पण झालो आहे मळ्यात जायला. आम्ही एवढे उत्सुक होतात ना. आईंनी तिला मांजर आणि पर्स वगैरे आणून ठेवली. सो तिला माझी काहीच गरज नाही राहिली आहे. माझं एडिटिंगचं थोडं काम बाकी होतं. एक प्रमोशनल व्हिडिओ होता ते केलं आहे. आणि आता मग मी खाली चालली आहे. तोपर्यंत निखिल पण येईल आणि सखीन ते पण जातील मळ्यात. ते बीचवालं ए तू कुठे चालली सखी? इकडे तुझी मम्मा काय म्हणते बाई? तू कुठे चालली? सगळं संगच घेऊन आले का तुम्ही? नाही हो, ते बीचवर गेलो तेव्हापासून गाडीतच देखील घरात घेऊच देत नाही ते. घरात आठवण येते का? त्यानंतर परत तिचं छानसं आवरून दिलं आणि आम्हाला न सांगता मॅडम मस्त काकांसोबत गाडीत जाऊन बसला होता मळ्यात जाण्यासाठी. पाहिली काय हाय का तिला काय? अय सखी थांब ना इथे. नाही टाटा कर सखी टाटा म्हणा. पापाकडे मम्माकडे थांबते. नाही नाही आम्ही चाललो म्हणा. इथं चल ना, घरात चल ना. टू पुढचे 5 मिनिट घरात मी एकटीच आहे. आई, तात्या, सखी, निखिल, सोमनाथ काका घरकामाला ज्या मदतीला येतात सगळ्या गायब झालाय. मी एकटीच आहे घरात. आणि आय थिंक 6 वाजेपर्यंत आता मी एकटीच असणार आहे. तर तुम्ही पसारा आवरायला घेते. तसा मोकार पसारा आहे. थोडा आमचा आहे, थोडा शेतीचा आहे. ज्याच्यावरनं निखिलचं नाईंचं आल्या वाजलं की काकी तो हॉलमध्ये का ठेवते. पण ॲक्च्युली सगळं भरलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना इथे ठेवावं लागलं आहे. पण आता काहीतरी सेटिंग करते मी, कारण माझ्याकडे असा पण वेळ आहे. करायसारखं काहीच नाही आहे. आत्ताशी झाले 12:30. एवढं लवकर झोप पण येणार नाही मला. खूप काही असं नव्हतं, पण जे वरवरचं होतं ते पटपट आवरून घेतलं. कारण आमच्या पण बॅगा होत्या, घरातला पण पसारा होता. थोडं घर मोकळं पण लागतं सखी आल्यावर. वरवर जे काही होतं ते आवरून घेतलं म्हणजे मला पण जरा मोकळं लागतं. माझं हे चालू होतं तोपर्यंत सगळीचे फोटो झाले. वाव. सकाळी 12:30 ते संध्याकाळी 6-6:30पर्यंत मळ्यात होती. खूप मजा केली. आजीला दिवसभर खूप त्रास दिला. खाल्लं पिल्लं, इकडे तिकडे फिरली, हम्मा बघितली. घरी आली पण दिवसभर तात्या भेटले नव्हते. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर तो चार्ज तात्यांकडे देण्यात आला. कुठे गेला होता बिट्टू तू? सखी ए सखी, अगं ओळख दे सखी. सखी अगं ए सखी दे की ओळख आम्हाला. शूज काढ, खाली उतर. कोणाची सखी तू? बाबाची का आजीची आहे? आजी माझी. चल मग आजी चल. आजीला घेऊ का मी? आजी माझी. मी जाऊ का? ती पकी तात्याची चमची आहे. तुला उद्या मळ्यातच येणार नाही. तुला दिवसभर आजीने सांभाळलं ना सखी. चला बाबा. मळ्यातच येणार. तुला काय खायचं? बाबा घेऊन. तुला काय खायचं? बाबा चला माझ्याकडे. तुला काय खायचं? कॅडबरी खायची? माझे बाबा आहे बाबा. कॅडबरी खायची? काय नाही. तात्या अजिबात नाही. सकाळी एक दिली. हा. काकीने जेल पण खाऊ घातली तिला. 2-3 गोळ्या खाल्ल्या त्या पिशवी ते पाय. खाल्ल्या ना 2-3. आता काहीच नका देऊ. एवढा काय देऊ? थोडं होतोय. अरे देव दे रे. कुठे आहे ते? असं काही म्हणत सुद्धा नाही ते हट्टाने. जाऊ दे रे ते जिम दे तू. देऊ दे ना आले आजी बाबा तात्यांनी आल्याला चॉकलेट खाऊ घातलं पाण्याचं. कॅडबरी दिली ना. तात्याला जेम्स बी द्यायचे. माझ्या सोन्याला दे बाबा. चल सोन्या. केवढ्या अंगातील ते जेम्सच्या गोळ्या बघून. तुम्हाला सोडून पळत पा. हे बघ. पाहिला तुमचा सोन्या केवढा भामटा आहे. दे पापा मला दे. दे मम्मा माझी. धर मम्मा. मग इकडे ये ना. ये इकडे. माझी म्हणा ते म्हणा. पाहिली. जा तू बाबाची ना जा. मामीने लावलेली वाईट सवय आम्हाला ती. सॉरी. एकच दे निखिला. एकच दे. ढोलू फटका देऊ एक. त्याच्यात किती राहता 2-3 खाऊ घातले फक्त तिला काय
पाकिट हातात घेऊन चालले. झालं. वाट्यावर मिरवायचं. पाहिले केवढे पटकन गेले. फिनिश झाले आणि आताचा बाबाकडे परत आता आली कोणाकडे आली 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 अरे अरे नाही नाचत रे काय नाचत रे. धर. हे सूप घ्यायला पुण्याला येत जा. अर्धार बाबा तुम्ही माझे ताते चला आपण दूर जाऊ. ती मीराबाई रातना सगळे म्हणत होते खरंच कमाले म्हणे. नाव सुद्धा काढलं नाही म्हणे तिने. किती बोलात पाहिजे अरे आम्ही ट्रिपला जातो ती तात- कधीच आमच्या गाडीत ती नसते. काक्याच्या गाडीत 4 तास होते. आणि नाही बरोबर हे बरं आहे. 4 तास म्हणजे तिला ऊन नाही का चू नाही सगळे मोठे पोरं रडायवर आणले होते तिने त्रास देऊन मध्ये अडकली. दिवसभर खेळून इतकं मन भरलंच नव्हतं तिचं. त्याच्यामुळे संध्याकाळी पुन्हा आजीसोबत मंदिरात जायला निघाली ती. थांब ना काय थंडी किती बाहेर. असं ओरडायचं रे बेटू. हाय हा अशी हाय करत होती मी रागवले. रागवल्यावर हायच करते. हा तर काल गडबड गोंधळात रात्री ब्लॉग शूट करायचा राहून गेला. पण म्हटलं आज आता रेग्युलर ब्लॉग पोस्ट करायचे तर करूया छोट उठून. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, काही जणांना कळलंही असेल की आम्ही घरी का आलो आहे. तर आम्ही घरी यायचं रिझन आहे कारण निखिल परत US ला चालला आहे. किती दिवसांसाठी ह्यावेळेस दिवसाचे महिने पण होऊ शकतात. त्याच्यामुळे मग तो तिकडे असल्यावर आम्ही पुण्याला राहून काय करणार दोघी मायलेकी, म्हणून आम्ही इकडे आलो आहे. आता आम्ही सिन्नर नाशिक खेळणारे पुढचे काही दिवस. आमचे बड्डे सगळे पप्पा विसरून आता कसं रे घाम गाळायला तिकडे चाललं आहे. पैसे कमवायला कष्ट करायचं. बायकोची हाऊस पूर्ण करायची. बायकोची हाऊस आई सगळं करायचं. आई वडिलांचं माझी पोरगी किती कष्ट आहे माझ्या आयुष्यात आपलं. सगळा भार त्याच्यावर आहे संसाराचा. एकटा माणूस कुठं कुठे जीव काढणार आहे. मनापासून इच्छा असते. मला जेव्हा पण निखिलला आहे तेव्हा मला इतकं वाईट वाटतं कारण की तो 1-1.5 महिना झाला असता. तो असा Cloud 9 वर असतो. हाऊस आहे माझी ती. हाऊस आहे प्रत्येकाचं असतं. आपण तो कभी नहीं जाएगा. आपण तो पासपोर्ट भी नहीं निकालेगा कभी. मेरा भारत महान. असो यावरनं माझ्या मैत्रिणीसोबत खूप भांडणं होतं ज्या बाहेरच्या देशात राहतात. मी लिटरली ब्लॉक केलं आहे किला भांडून व्हॉट्सअपवर होते. असो तर खूप काही विशेष नाही आहे. त्याच्या ऑफिसचं काम आहे, त्याची बिझनेस ट्रिप आहे. तो जात असतो. तो पुन्हा जाणार आहे. तर तो तिकडे गेल्यावर आम्ही कुठे राहायचं तर आम्ही आमच्या US ला आलो आहे, नाशिक सिन्नरला. त्यामुळे आम्ही घरी आलो आहे. अजून 8 दिवस आहेत त्याला जायला. त्याच्या आधी पण खूप गोष्टी आहेत. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघावे लागतील कारण सो स्टे ट्यून. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कोण जास्त आवडलं, सखीची आजी की सखीचे बाबा की सखीचं मळ्यात खेळणं, डू कमेंट ऑन दॅट. आणि इथपर्यंत आलाच आहात एक छोटा लाईक तो बनतायत. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय कर की.